गुड इव्हनिंग फ्रेंड्स. हाव आर यू? कसे आहात? ठीक, अभ्यास चालू आहे. ठीक आहे. आज आपण एक नवीन पॉईंट घेऊन आलेलो आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये. जसं की आपल्याला माहिती आहे, आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा पॉईंट बघितला होता. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी मागचा व्हिडिओ बघा की ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, म्हणजे वातावरणाचा दाब. आणि तो वातावरणाचा दाब किती आहे ॲट ए सी लेवलला. ओके, तर तो वातावरणाचा दाब आपल्याला काय करायचा आहे, मेजर करायचा आहे. त्यासाठी भरपूर प्रेशर गेज इन्स्ट्रुमेंट आहेत. ओके, मग त्यातला आपण एक प्रेशर गेज इन्स्ट्रुमेंटचा काय करणार आहे, स्टडी करणार आहे, की जो सायंटिस्ट टोरसेल्सने शोधून काढला होता. ओके, त्याचं नाव आहे मर्क्युरी बॅरोमीटर्स. म्हणजे आज आपल्याला काय शिकायचं आहे की ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय करायचं आहे, मेजर कसं करायचं आहे. त्यासाठी आपण मर्क्युरी बॅरोमीटर्स. आता मर्क्युरी बॅरोमीटर्स म्हणजे काय आणि ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं मेजर करतो याचं आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. ठीक आहे, स्टार्ट करायचा व्हिडिओ. बघा आपला हेडिंग आहे मर्क्युरी बॅरोमीटर्स. इथे मी डायग्राम्स ऑलरेडी काढलेली आहे, तरी पण बघूयात आपण. हे एक इन्स्ट्रुमेंट आहे असं, an instrument, okay, that measure the atmospheric pressure is called, त्याला आपण करणार आहे बॅरोमीटर. म्हणजे असं एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते काय मेजर करणार आहे की ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करणार आहे, त्याला आपण करणार आहे बॅरोमीटर. इट वॉज फर्स्ट डिस्कवर बाय ए इटालियन सायंटिस्ट टोरिसिल्स. इटालियन सायंटिस्टने काय केलेले, डिस्कवर केलेले. त्याचं नाव काय आहे, टोरिसिल्स. ओके, बघूया आता ह्याची माहिती काय ते. बघा आता असे एक मिक्स एक यूज करतो. असे एक पाईप असणार आहे. ग्लास ट्यूब. ना कन्सिडर ए ग्लास ट्यूब. ओके, एक अशी ग्लास ट्यूब असणार आहे. ओपन वन एंड आणि अनदर एंड काय असणार आहे, क्लोज असणार आहे. आणि त्याची जी लांबी असणार आहे, म्हणजे कन्सिडर ग्लास ट्यूब 1 मीटर लॉंग. तिची लांबी जी असणार आहे ती 1 मीटर लॉंग असणार आहे, ही त्याची लांबी. आणि त्याची जे डायमीटर जो असणार आहे, अबाउट इट्स डायमीटर किती असणार आहे, 1 सेंटीमीटर. जनरली त्याची लेंथ किती असणार आहे, 1 मीटर. आणि त्याचा जो डायमीटर जो असणार आहे तो 1 सेंटीमीटर. अशी आपण एक ग्लास ट्यूब घेतलेली आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की एक प्युअर मर्क्युरी काय करणार आहे, फिल करणार आहे, भरणार आहे. प्युअर मर्क्युरी काय करणार आहे, फिल करणार आहे आपण. ओके, मर्क्युरी भरताना कसा भरायचा आहे बघा. Now the pure mercury is filled completely in the glass tubes up to its brim. Brim means काय, काठोकाठ. म्हणजे पूर्णपणे आपण इथं काठोकाठ तो काय करणार आहे, भरणार आहे. ओके, आणि ही जी ग्लास ट्यूब आहे, अशी की आपण एक डिश, हे लाईक डिस्क, असे एक डिश घेणार आहे. ऑलरेडी त्याच्यामध्ये काय असणार आहे, मर्क्युरी असणार आहे. ओके, आणि इथं असे ठेवायचे थंब. म्हणजे ही जर ट्यूब जर अशी असेल तर थंब असा करायचा आणि क्विकली अशी इन्व्हर्ट करायची. कुठे इन्व्हर्ट करायची, ह्याच्यामध्ये. आणि हा थंब लगेच काढून घ्यायचा. आता करणार आहे, ह्यातला जो मर्क्युरी करणार आहे खाली येणार आहे, कशामध्ये येणार आहे, डिस्कमध्ये. बघा बघा, नाव द क्यूब, ही जी ट्यूब आहे क्विकली काय करायची, इन्व्हर्टेड, उलटी करायची. कशामध्ये उलटी करायची, इन ए डिस्क. ओके, ऑलरेडी त्याच्यामध्ये काय असणार आहे, मर्क्युरी असणार आहे. आता हा जो मर्क्युरी त्या ट्यूबमधून जर आपण जर डिस्क अशी केली, सॉरी ट्यूब जर अशी केली आपण, लाईक हे इथं दाखवलेली. आता क्लोज एंड इथं आलेले, ओपन एंड इथं आहे. ह्यातला मर्क्युरी काय येणार, लोअर डाऊन, खाली येणार आहे. कशामध्ये येणार, डिस्कमध्ये येणार आहे. आणि ही जी लेवल आहे ती करणार आहे, कमी कमी होणार आहे. लाईक हियर्स द गॅप इज क्रिएटेड. ते आपण ट्यूब उलटी करू क्विकली आणि तो थंब काढून घेऊ. ह्यातला जो मर्क्युरी करणार आहे त्या डिस्कमध्ये येणार आहे. ओके, सगळा मर्क्युरी येत नाही, काय येत नाही मर्क्युरी, तो आपण नंतर बघू. त्यामुळे तुम्ही
कारण साहजिक प्रश्न पडला असेल की सगळं मरकुरी खाली आले पाहिजे, पण तसं काय होत नाही. ते काय होतं ते शेवट आपण सांगणार आहे, त्याचं रिझन मी सांगणार आहे. त्यामुळे आता फक्त लक्षात ठेवा, एवढा मरकुरी करते ही लेवल करते, मर्क्युरी कॉलमची लेवल्स एवढी लोअर होते. ओके. आणि इथं काय होतं, स्मॉल गॅप इज क्रिएटेड बिटवीन. इथं एक स्मॉल गॅप क्रिएट झालेला आहे. इथं दिसतो हा गॅप तो क्रिएट झालेला आहे. स्मॉल गॅप इज क्रिएटेड बिटवीन. कशामध्ये क्रिएट झालेला आहे, हा जो ही जी दिसतंय अप्पर एंड कशाचा, ह्या मर्क्युरी कॉलमवरचा जो इथं जो एक गॅप तयार झालेला आहे, हा जो अप्पर एंड ऑफ द मर्क्युरी आणि हा क्लोज्ड एंड, इथं जो गॅप तयार झालेला देर इज किंवा देर इज डज नॉट कंटेन्स एनी एअर. तिथं एअर नसणारे लक्षाचं, तिथं काय तयार झालेलं असणार, व्हॅक्युम्स. त्याला आपण करणार आहे टोरिसल्स व्हॅक्युम्स. म्हणून सुरुवातीलाच मी काय सांगितले, ज्यावेळेस आपण ही जी सगळ्यात प्रिकॉशन म्हणजे काय घ्यायची, ज्यावेळेस आपण हा जो मर्क्युरी फिल करणार त्या ग्लास ट्यूबमध्ये पूर्णपणे काठोकात भरायचा ड्रेन एकदम, आणि ती काय करायचं थंब असा ठेवून, जेणेकरून एअर गेलं नाही पाहिजे, पूर्णपणे असा थंब असा भरायचा. आणि ही जी ट्यूब आहे ग्लास ट्यूब लगेच इन्व्हर्ट करायचे आणि सोडून द्यायचे. कशामध्ये सोडून द्यायचे, की त्या डिस्कमध्ये काय करायचे, सोडून द्यायचे, जेणेकरून ह्यातला जो मर्क्युरी आहे तो काय होतो खाली येतो, आणि ते लिक्विड कॉलम किंवा मर्क्युरी कॉलमची लेवल येते का ते लोड होते, ही का होते ते पण आपण बघणार आहे. ओके. बघा इथे एक स्मॉल गॅप क्रिएट झालेला आहे. कशावरती, हा जो सरफेस आहे, हा लिक्विड मर्क्युरी जो आपण वापरलाय त्याचा जो सरफेस आहे अप्पर सरफेस, आणि हा जो क्लोज्ड एंड आहे ग्लास ट्यूबचा, त्याच्यामध्ये जो गॅप तयार झालेला आहे त्यामध्ये देर इज नो एअर. इथं एअर वगैरे नसणार, कारण आपण घेताना पूर्ण भरलेलं असणार, त्यामुळे ह्यामध्ये एअर वगैरे काय राहणार नाही लक्षात, ही काळजी घ्यायची. ओके. आणि तिथं जो व्हॅक्यूम तयार होणार त्याला टोरिसल्स व्हॅक्यूम्स असं म्हटलेलं आहे. ओके. नाव आता हा जो आहे ह्याच्यामध्ये जे काय असणार आहे, इट डज कंटेन्स सम मर्क्युरी वेपर्स. ह्याच्यामध्ये सम मर्क्युरी वेपर्स असणार आहेत. त्याचा काय इफेक्ट होते ते पण आपण शेवट बघणार आहे. परत एकदा मी रिपीट करतो बघा, की ज्यावेळेस आपण ही इन्व्हर्ट करतो ही ट्यूब त्या डिशमध्ये, ओके, डिशमध्ये आपण काय इन्व्हर्ट करतो तर लेवल काय ती खाली येते. ती खाली काय येते एवढ्यावरतीच का थांबते, सगळं खाली काय येत नाही ते आपण तो एक नंतर बघणार आहे तो मुद्दा. नंतर इथं जो गॅप तयार होतो ह्याच्यामध्ये डज नॉट कंटेन्स एअर मॉलिक्युल्स. ह्याच्यामध्ये एअर मॉलिक्युल्स नसणार आहेत लक्षाचं. तिथं व्हॅक्यूम तयार होणार आहे, एअर नसणार त्यामुळं व्हॅक्यूम तयार होणार आहे, त्याला आपण टोरिसल्स व्हॅक्यूम्स म्हटलेले. ओके. आणि डज कंटेन्स ह्याच्यामध्ये काय कंटेन्स असणार आहेत, सम मर्क्युरी वेपर्स. ओके. त्याचा काय तो पण आपण लास्टला बघू. ओके. आता पुढे बघूया. आता ह्या पॉइंटकडे आहे द प्रेशर. बघा तिथं एअर नाहीये, पूर्ण व्हॅक्यूम असेल, व्हॅक्यूम आहे तिथं. मग द प्रेशर ॲट अप्पर पॉइंट, हा जो अप्पर पॉइंट आहे कशाचा, त्या मर्क्युरी कॉलमचा, आणि तो कुठे इनसाइड द ग्लास ट्यूब. बघा बघा इथं कन्सिडर करा द प्रेशर, इथलं आपल्याला प्रेशर बघायचे, तिथला मी ए पॉइंट म्हणतो. द प्रेशर ॲट द अप्पर पॉइंट, हा जो अप्पर पॉइंट आहे कशामधला, तो मर्क्युरी कॉलमचा. बरोबर आहे. अप्पर पॉइंट ऑफ द मर्क्युरी कॉलम तो कुठे इनसाइड द ग्लास ट्यूब. तिथलं जे प्रेशर असणार ते काय असणार आहे, झिरो. म्हणजेच प्रेशर ॲट पॉइंट ए इज काय असणार आहे, झिरो. प्रेशर ॲट पॉइंट ए इज काय असणार आहे, झिरो. बिकॉज येईल कारण सांगतात, प्रेशर तिथलं झिरो असेल का, झिरो असेल साहजिक तिथं वर एअर मॉलिक्युल नाही, व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम आहे तिथे एअर मॉलिक्युल जर असेल तर त्यांनी थोडंफार प्रेशर एक्झर्ट केलं असतं इथं, पण एअर मॉलिक्युल नाहीच, त्यामुळे ते प्रेशर एक्झर्ट करणार नाही. त्यासाठी तुम्हाला ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा आपण जो पॉईंट बघितला होता तो तुम्ही व्यवस्थित बघा. इथे लक्षात, आता आपल्या अर्थवरती जो ॲटमॉस्फेरिक म्हणजे वातावरण दाब आहे तर कशामुळे, एअर मॉलिक्युल्समुळे. इथे लक्षात, तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. म्हणजे इथं काहीच नाही, व्हॅक्यूम आहे त्यामुळे इथं नो मॉलिक्युल्स, त्यामुळे इथं प्रेशर काय असणार, ए पॉईंटच्या इथं काय असणार आहे, झिरो असणार आहे. ओके. आता बघा, सपोज किंवा लेटेस्ट कन्सिडर, एक पॉइंट आपण कन्सिडर करू. इथं एक पॉइंट कन्सिडर केलेला आहे, किंवा इथं म्हणू आपण कन्सिडर ए पॉइंट सी. एक पॉइंट सी कन्सिडर केलेला आहे, आणि तो कुठे, ऑन द सरफेस ऑफ द मर्क्युरी, मर्क्युरीच्या सरफेसवरती, आणि तो कुठे, इन द डिस्क. ओके.
नाव अनदर पॉइंट, एक पॉइंट घेऊ, बी पॉइंट. नाव द अनदर पॉइंट बी, हा कुठे, इनसाइड द ग्लास ट्यूब, आणि तो कुठे, इन द सेम हॉरिझॉन्टल लेवल ॲज दॅट ऑफ द पॉइंट सी. म्हणजे हा जो पॉइंट बी तो कुठे, इनसाइड द ग्लास ट्यूबच्या आत आहे, आणि तो सुद्धा कुठे, सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे ॲट पॉइंट बीच्या, सेम हॉरिझॉन्टल लेवल आहे लक्षात बघा, सेम हॉरिझॉन्टल लेवलला. मग आता बघा, आता मला सांगा, आता हा जो पॉइंट सी आहे, ओके, आता इथलं प्रेशर काय असेल, द प्रेशर ॲट पॉइंट सी, त्या पॉइंट सी वरती किंवा ह्या पॉइंट सी वरती प्रेशर कुठलं असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बिकॉज हा जो सरफेस आहे त्या डिस्क मधला तो काय, ओपन आहे. म्हणजे वरून जो असणार आहे ह्या पॉइंट वरती कुठलं प्रेशर असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, म्हणजे द प्रेशर ॲट पॉइंट सी, जो प्रेशर ॲट पॉइंट सी जे असणार आहे ते इज इक्वल टू असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बिकॉज इट इज ओपन टू द डिस्क. ती डिस्क काय असणार आहे, ओपन असणार आहे, त्यामुळे त्या हा जो सरफेस आहे ते मर्क्युरी त्याच्यावरती आता कुठलं प्रेशर आहे हिथलं मी सांगतोय, ह्याच्यामधलं नाही सांगत, हा सी पॉइंट जे इथलं मी सांगते, म्हणजेच वातावरणाचा दाब असणार पी नॉट, म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे प्रेशर ॲट पॉइंट सी काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स. ओके, म्हणजे इथलं जे प्रेशर असणार आहे पी सी इज इक्वल टू पी ओ, म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बट मग मला सांगा, हा जो पॉइंट बी अँड पॉइंट सी आर सेम हॉरिझॉन्टल लेवल, सेम हॉरिझॉन्टल लेवल आहेत, म्हणजे पॉइंट बी आणि सी हे कसे सेम हॉरिझॉन्टल लेवल आहेत, आणि सेम हॉरिझॉन्टल लेवल असेल तर प्रेशर काय असतं, सेम असतं. हा पण पॉईंट आपण शिकलेलो आहे मागच्या व्हिडिओ तुम्ही बघा प्रेशरची. मग मला सांगा, जिथलं प्रेशर इथलं प्रेशर काय असणार आहे, सेम असणार आहे. प्रेशर ॲट पॉइंट सी इज इक्वल प्रेशर ॲट पॉइंट बी, देअर फोर प्रेशर ॲट पॉइंट बी इज इक्वल असणार आहे प्रेशर ॲट पॉइंट बी. इज दॅट क्लिअर? जिथं जेवढं वातावरणाचा दाब असणार तेवढाच कुठं असणार आहे, ॲट पॉइंट बीच्या इथं असणार आहे. ओके, आता बघा, हा जो पॉइंट बी आहे, सपोज द पॉइंट बी जो आहे तो कुठे, ॲट ए डेप्थ, द पॉइंट, सपोज द पॉइंट बी इज ॲट डेप्थ एच बिलो द पॉइंट ए. म्हणजे हा पॉइंट बी किती डेप्थ वरती, एच एवढ्या डेप्थ वरती, कुठून, ह्या पॉइंट ए पासून आहे. आणि आपण हे जे लिक्विड वापरले, मर्क्युरी वापरलं, त्याचे रो म्हणजे काय असणार आहे, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. ओके, मग मला सांगा इथं प्रेशर किती असेल, बघा, पी बी इज इक्वल टू पी ए प्लस एच रो जी. कसा आला फॉर्म्युला, एनीबडी, कोण गेस करेल या फॉर्म्युला कसा आला? बघा, आठवा, ॲब्सोल्यूट प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशरसाठी आपण एक इक्वेशन बघितलं होतं, आठवते का? बघा, अशी डायग्राम होते, हा कंटेनर होता, हा लिक्विड सरफेस होता, एक पॉइंट इथं आपण घेतला होता, समजा आपण त्याला बी पॉइंट म्हणू, आणि एक पॉइंट इथं होता किंवा ए पॉइंट म्हणू, इथे एक पॉइंट होता आणि ते किती, एच. आठवलं का? इथं जे प्रेशर कोणतं असणार आहे, पी ए, इथं प्रेशर कोणतं असणार आहे, पी ओ, म्हणजेच कोणतं होतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि तिथं आपण ॲब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला हा बघितला होता, पी ए इज इक्वल टू पी नॉट एच रो जी. एच म्हणजे हाईट, रो म्हणजे डेन्सिटी, आणि जी म्हणजे का ती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा डायरेक्ट फॉर्म्युला नाही, अगोदर आपण हा ॲब्सोल्यूट प्रेशरचा स्टडी केलेला आहे, ॲब्सोल्यूट आणि गेज प्रेशरचा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये बघा
हा पॉइंट बी आहे. ओके, म्हणजे हा इथला पॉइंट. ओके, आणि हा पॉइंट म्हणजे इथला आहे. ओके, इट इज अ सिमिलर. बट पी ए काय 0 आहे. देअर फोर पी बी इज इक्वल टू काय असणार आहे एच रो जी. आणि पी बी म्हणजेच काय पी नॉट म्हणजेच काय एच रो जी. पी यू नॉट म्हणजेच काय ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे आपण काय केलेलं आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे. ओके, समजले इथपर्यंत इक्वेशन्स. पी नॉट इज इक्वल टू एच रो जी. ओके, बघा आता लक्ष द्या इकडं. ही जी हाईट आहे लिक्विड लेवल किंवा तो मर्क्युरी ज्यावेळेस आपण ही पाईप किंवा ट्यूब पाईप इन्व्हर्ट करतो तसे लिक्विड लेवल एवढी लोअर का होते मग अशा आपण तो मुद्दा म्हटलं तर मी नंतर सांगेन. ओके, तर त्या इक्वेशनकडे आपण बघा. एक्झॅक्ट काय असतं की जर आपला जो मर्क्युरी आहे आपण जे मर्क्युरी वापरलेले मर्क्युरीची डेन्सिटी साधारण 13.6 इंटू 10⁻³ kg/m³ असते. बघा, किंवा हा जो फॉर्म्युला मिळाला आपल्याला इक्वेशन नंबर 3 हे जे काय असणार ॲटमॉस्फेरिक प्रेशर एच रो जी. ओके, एच रो जी मिळाले. हा डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी आणि जे ॲक्सेल हे कॉन्स्टंट असणार आहे. एच बदलला, हाईट बदलली की ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला मिळणार आहे लक्षात. ओके, मग ॲट सी लेवलला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे ती जी हाईट असणार आहे ती जी हाईट असते ती 76 सेंटीमीटर किंवा 0.76 मीटर. हे कसे असते ते बघा. आपण मर्क्युरीच्या ऐवजी जर मर्क्युरीच्या ऐवजी जर आपण वॉटर वापरलं तर काय होईल हे पण हे आपल्या सिलेबसमध्ये नाही. आपल्या सिलेबसमध्ये इथपर्यंतच आहे आणि तुम्हाला मी एक्स्ट्रा माहिती मी सांगतोय. बघा आता होतं काय ज्यावेळेस आपण ही ट्यूब इन्व्हर्ट करतो मर्क्युरी इथपर्यंत असतो. ओके, मर्क्युरी इथपर्यंत असतो. ज्यावेळेस आपण इन्व्हर्ट करतो त्यावेळेस काय होतं डेन्सिटी ऑफ मर्क्युरी 13.6 इंटू 10⁻³ kg/m³. आणि ही जी डेन्सिटी आहे मर्क्युरीची ग्रेटर दॅन अदर लिक्विड पेक्षा काय ती ग्रेटर आहे. सो ओनली 0.76 मीटर हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम needed to balance the atmospheric pressure. एवढी हाईट जी आहे ती कशाची गरजेची ॲटमॉस्फेरिकला बॅलेन्स करण्याची. म्हणजे काय होतं ही जी डेन्सिटी आहे लक्षात ठेवा ती मर्क्युरीची 13.6 गुणिले 10⁻³ kg/m³. आणि ही जी डेन्सिटी आहे ती सगळ्या लिक्विडपेक्षा काय जास्त आहे. बघा, सगळ्या लिक्विडपेक्षा जास्त आहे. सो ओनली 0.76 मीटर हाईट ऑफ द मर्क्युरी कॉलम इज नीडेड टू बॅलन्स द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एवढी 0.76 मीटर हाईट ऑफ लिक्विड कॉलम ही जी हाईट ऑफ लिक्विड कॉलमला बॅलन्स करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे एक्झॅक्ट काय होतं ज्यावेळेस आपण ही ट्यूब उलटी करतो उलटी केल्यानंतर काय होतं बघा. आता हा जो सी पॉइंट आहे इथं जे प्रेशर असणार ते कोणतं असणार ॲटमॉस्फेरिक प्रेशर ह्या सी पॉइंट वरती. आणि इथं आता तूर्त झाला हा सगळं मर्क्युरी आहे ह्याच्यामध्ये. सिच्युएशन आपण कुठली स्टडी करतो बिफोर द लिक्विड लेवल लोअर डाऊन. ही लिक्विड लेवल इथं येण्यापर्यंत म्हणजे 0.76 मीटर होईपर्यंत काय होतं बिफोर दिस कंडिशन्स वी स्टडी. आता काय होतं ज्यावेळेस ही जी हाईट आहे कशाची त्या मर्क्युरी कॉलमची म्हणजे हाईट ऑफ मर्क्युरी कॉलमचं प्रेशर इथं असणार आहे. म्हणजे प्रेशर ॲट पॉइंट बी ग्रेटर दॅन काय असणार आहे प्रेशर ॲट पॉइंट सी. म्हणजे प्रेशर ॲट पॉइंट सी म्हणजेच काय असणार आहे
ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स. म्हणजे हिथलं प्रेशर काय असतं, जास्त असतं. बघा हिथल्या पॉईंटचं प्रेशर काय असतं, ज्यावेळेस आपण उलटी करतो लगेच, ही ट्यूब लगेच उलटी करतो, हे लिक्विड लोअर खाली येण्याच्या अगोदर काय होतं बघा, हिथलं जे प्रेशर असणार आहे ॲट पॉईंट बी च्या हिथलं ॲज कम्पेअर्ड ॲट पॉईंट सी, जरी सेम हॉरिझॉन्टल लेवल असेल तर खाली येण्याच्या अगोदर सांगतोय आपला मर्क्युरी इथंच असणार आहे, अजून खाली आलेलं नाही. बिफोर द कंडिशन आपण स्टडी करतोय, अगोदरची कंडिशन खाली स्टडी करतोय की मर्क्युरी इथे येईपर्यंत ही लिक्विड अचीव्ह, ही हाईट अचीव्ह करण्याच्या अगोदरची आपण काय करतोय बघतोय. ज्यावेळेस हा जो मर्क्युरीचा आहे, हा जो लिक्विड कॉलम आहे, मर्क्युरी कॉलम आहे, त्याचं जे प्रेशर असणार आहे पीपी, हे काय असणार आहे, ग्रेटर दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असतं, जास्त असतं. आणि आपल्याला माहिती आहे लिक्विड कुठून फ्लो होतं, हायर प्रेशर कडून लोअर प्रेशर. म्हणजे लिक्विड काय होतं, इथं प्रेशर कमी आणि इथं काय जास्त आहे, मग लिक्विड कुठं फ्लो होणार आहे, मग कुठपर्यंत फ्लो होतं, कुठपर्यंत फ्लो होतं की जोपर्यंत पीबी इज इक्वल टू पीसी. मग कशा आपण इथं बघितलं होतं, हे आणि काय तर सेम हॉरिझॉन्टल लेवल येतात. आणि मी सांगितलं हे कुठपर्यंत खाली येतं की त्याची हाईट 0.76 सेंटीमीटर, सॉरी 0.76 मीटर किंवा 76 सेंटीमीटर वरती येते. त्याचे इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर काय इक्वल होतं. मग तेच मी सांगतोय की डेन्सिटी ऑफ, ही डेन्सिटी काय आहे मर्क्युरीची काय अदर लिक्विड पेक्षा काय जास्त आहे. त्यामुळे सो वनली किती ते अचीव, वनली 0.76 मीटर हाईट ऑफ लिक्विड कॉलम नीडेड, आवश्यक आहे टू बॅलन्स, एवढी आवश्यक आहे काय कुणाला बॅलन्स करण्यासाठी, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरला बॅलन्स करते. आलं लक्षात. आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम. डेन्सिटी जर जास्त असेल, व्हॅल्यूम, व्हॅल्यूम म्हणजे काय असतो, लेंथ, ब्रेथ आणि हाईट. म्हणजे हा जो व्हॅल्यूम आहे कशाचा, त्या लिक्विड कॉलमचा जो व्हॅल्यूम आहे तो व्हॅल्यूम काय होणार आहे, कमी होतो. इज दॅट क्लिअर. समजा जर आपण जर इथं पाणी वापरलं, सपोज पाणी जर वापरलं तर पाण्याची डेन्सिटी खूप कमी आहे, 10⁻³ kg/m³, एवढी पाण्याची घनता आहे. ओके, मग डेन्सिटी ऑफ द वॉटर इज काय असणार आहे, 10⁻³ kg/m³. त्यामुळे सो ओनली 10⁻⁴ समथिंग मीटर एवढी हाईट लागते त्या वॉटर कॉलमची टू बॅलन्स द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर बॅलन्स करायचं असेल, ज्यावेळेस आपण ही उलटी करणार आहे ट्यूब, त्यावेळेस किती लागणार आहे, 10.4 मीटर एवढी हाईट होणार आहे. आणि ज्यावेळेस आपण इथं बघा किती लागते बॅलन्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर करायला, 0.76 मीटर ॲट ए सी लेवलसाठी ते सांगतो, हे सुद्धा ॲट ए सी लेवल. तर मग मला सांगा 10.4 मीटर म्हणजे किती झाला, हा फळा म्हणजे माझ्या मते हा 1 मीटर असेल. अशी एवढी ट्यूब आपण ही करू शकत नाही हँडलिंग. त्यामुळे त्यासाठी आपण काय करतो, मर्क्युरी वापरतो. आलं लक्षात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मर्क्युरीचं व्हेपर प्रेशर काय असतं, व्हेरी व्हेरी स्मॉल. जर ह्याच्यामध्ये जर मर्क्युरी वेपर जर असते, मर्क्युरी वेपर जर ह्याच्यामध्ये राहिले तर ते इथल्या त्या पॉईंटवरती प्रेशर ॲक्ट करणार नाही, त्यामुळे तिथली लेवल करणार नाही, डिस्टर्ब होणार नाही, कारण त्याचं प्रेशरच काय असतं मुला निग्लिजिबल. तसं वॉटरचं वॉटर वेपर प्रेशर काय असतं जास्त. वॉटर वेपर प्रेशर म्हणजे काय, समजा एक पाणी आणि हे जर क्लोज केलं आणि पाणी जर गरम झालं तर ह्यातले जे मॉलिक्युल्स इथे येतील, त्या मॉलिक्युलला जायला चान्सच नाही, म्हणजे त्या वेपर्सला, वॉटर वेपर्सला, मग ते परत कुठे येणार, खाली येतात आणि ते पाण्यावरती काय करतात, प्रेशर एक्झर्ट करतात. तसं जर पाणी जर वापरलं तर ते काय केलं, इथल्या पॉईंटवरती प्रेशर एक्झर्ट करतील आणि इथली लेवल काय म्हणजे सगळं डिस्टर्ब, ॲक्युरसी मिळणार नाही आपल्याला. ओके. नंतर मर्क्युरी काय वापरतो आपण, मर्क्युरी हा कसा आहे आपल्याला तो दिसतो व्यवस्थित आणि डज नॉट वेट्स द ग्लास, काचेला तो चिटकत नाही. तसं पाणी काचेला चिकटतं, त्यामुळे तो इनॲक्युरेट रिडिंग्स राहतील. तर मर्क्युरी इज द बेस्ट. हे तुम्हाला एक्स्ट्रा मी माहिती सांगते. आणि एक लक्षात ठेवा, ॲट नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशरला हाईट किती राहते, 0.76 मीटर. समजलं का राहते. ज्यावेळेस आपण परत एकदा मी रिपीट करतो, ज्यावेळेस आपण उलटी करतो, इन्व्हर्ट करतो क्विकली, त्यावेळेस ह्या जो मर्क्युरी कॉलमचं प्रेशर आहे, हिथं जे प्रेशर असणार आहे ते इथल्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा काय असणार आहे, जास्त. आपल्याला माहिती आहे जास्त इकडून कुठं होणार आहे फ्लो, कमीकडं. लिक्विड फ्लो होतं, कुठपर्यंत फ्लो होतं, जोपर्यंत प्रेशर ॲट पॉईंट बी आणि ॲट पॉईंट सी काय इक्वल होत नाही. मग ॲट पॉईंट बी आणि ॲट पॉईंट बी प्रेशर केव्हा इक्वल होतं,
तर ती लिक्विड कॉलमची हाईट कुठपर्यंत आलेली असते 0.76 मीटर. म्हणजे मी तेच सांगतोय डेन्सिटी ऑफ द एअर किती असणार आहे 13.7 इंटू 10³ kg पर मीटर क्यूब. ही काही इतर लिक्विडपेक्षा काय जास्त आहे. सो ओनली किती त्याला फक्त लागते 0.76 मीटर हाईट कशाची ऑफ ए मर्क्युरी कॉलम नीड टू बॅलन्स द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशरला बॅलन्स करण्यासाठी एवढी लागते 0.76 मीटर. आणि हे जर पाणी घेतलं तर त्याला किती लागणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरला बॅलन्स करण्यासाठी 10.4. खूप मोठी. इट इज इम्पॉसिबल. ओके दोन्ही रिझन समजली. आणि तर वेपर जर राहिले मर्क्युरीचे तर ते एवढे प्रेशर ह्याच्यावरती एक्झर्ट करणार इथल्या ए पॉईंटवरती त्या इथल्या आपल्या रिडिंगवरती इफेक्ट होऊ शकत नाही. समजलं. बघा आता आता हा जो फॉर्म्युला आहे आपला P0 इज इक्वल टू एच रो जी. समजा ॲटमॉस्फेरिक प्रेशर वातावरणातला दाब जर वाढला प्रेशर जर वाढलं तर बघा इथलं प्रेशर वाढणार आहे म्हणजे PC ग्रेटर दॅन का होणार आहे PB. बघा मी सांगतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर वाढलं तर कुठे जास्त इफेक्ट इथं होणार आहे म्हणजे इथलं प्रेशर वाढणार आहे. इथलं प्रेशर म्हणजे इथलं काय होणार कमी. मग लिक्विड कुठं होणार आहे हाय प्रेशर कडून लोअर म्हणजे हाईट काय होणार आहे वाढणार आहे. हाईटमध्ये काय होणार आहे वाढणार आहे. कुठपर्यंत वाढणार आहे परत PC इज इक्वल काय होत नाही PB. म्हणजे हेच चेंज होणार आहे किंवा जर वातावरणातला प्रेशर जर वाढलं तर मग हा पण इथं पुट करायची ती व्हॅल्यू वाढलेली डेन्सिटी तोच आहे G. समजा जर प्रेशर कमी झालं प्रेशर कमी झालं तर काय होणार इथल्या C पॉईंट प्रेशर कमी झालं ओके म्हणजे हा जास्त झाला. परत लिक्विड कुठं फ्लो होणार आहे बाहेरच्या दिशेला मर्क्युरी कुठपर्यंत फ्लो होणार आहे PC इज इक्वल टू PB. म्हणजे लिक्विड लेवल परत लोअर डाऊन होणार आहे. मग अशी वाढली होती परत लोअर डाऊन होणार आहे आणि ती लोअर डाऊन केलेली परत इथे व्हॅल्यू करायची आणि आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं वातावरणात किती वाढले का कमी झाले ह्या फॉर्म्युल्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो. समजलं. मग ते पॉईंट समजून घ्या. थँक्यू.